हाय नमस्कार मी पूनम। हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज काहीतरी स्पेशल आहे। आज कोणीतरी स्पेशल व्यक्ती येणार आहे माझ्याकडे, खास करून श्रीषासाठी तिच्यासाठी येणार आहे। ते कोण असणार आहे ते माझे पप्पा आज येत आहे ते गावावरून। ठीक आहे, मी आवरून घेतले। आता माझं घरातलं बाकी सगळं काही आवरून घेतलं। अगोदर क्लिनिंग हे सगळं करून घेतलं। अंघोळ हे ते श्रीषाची तिला झोपवले आणि आता मी स्वयंपाक करायला लागले। पप्पांसाठी स्वयंपाक पण बनवायचा आहे। आणि रात्री भाजीलाच काही नाही आहे। रात्री मार्केटमध्ये गेलो होतो, पालक एवढी काय अशी व्यवस्थित नाही मिळाली, पण ठीक आहे ओके म्हणलं लगेच करून टाकावी म्हणजे खराब होणार नाही। नाहीतर ठेवली नाही 2-3 दिवस तर लगेच खराबच होऊन जाईल, त्याचा काय उपयोगच व्हायचा नाही। त्यामुळे मी आता पालकची भाजी बनवते, भाकरी भात आणि थोडंफार असं काहीतरी मेनू बनवूया। मी ते तुमच्याशी शेअर करणार आहे कशी बनवणार आहे पालकची भाजी। पालक अजून मीठ पण नाही केला, मीठ करायचं आहे पालक। पप्पांना बरेच दिवसातून येणार आहे त्यामुळे जरा जेवण बनवते। बरेच दिवसातून येत आहे ते, आणि ते आज त्यांना सुट्टी नाही आहे, ऑफिस आहे। शनिवार असून पण कार्यक्रम आहे त्यामुळे काही सुट्टी नाही आहे, त्यामुळे आम्ही घरीच आहे। नाहीतर सॅटर्डे संडे आम्ही सहसा बाहेर जातो फिरण्यासाठी थोडंफार। असं काहीसं चालू आहे। मगाशी मी पालकची भाजी नीट करून घेतली आणि शिजायला सुद्धा टाकलेली आहे। इथं मी पालकची भाजी शिजायला टाकली आहे कढईमध्ये। त्यात मोठे शेंगदाणे किंवा अख्खे शेंगदाणे भाजून शिजण्यासाठी टाकलेले आहेत, ते ॲड केले। त्यात मला आवडतात मोठे शेंगदाणे। इथं मी भात लावून घेतला आणि श्रीषाला थोडासा खाऊ पण केला आहे मी त्यात। आणि आता श्रीषा इथं उठलेली आहे, आता रडतीये। आता उठली आत्ताच आणि रडाय पण लागली लगेच। आणि श्रीषासाठी आता मी इथं खाऊ बनवून घेतला आहे, तो तिला आता गार झाला की देते। श्रीषा तर उठली। आता माझा स्वयंपाक कधी होतोय कसा होतोय काय सांगता येत नाहीये, तरी पण मी करणारच आहे। तिला आता खायला चारते, तिला शांत करते, मग मी माझा स्वयंपाक करते। उशीर झाला तरी पप्पा आले तरी थोडा वेळ थांबतील असं काही नाहीये त्यांचं। आपलंच माणूस आहे त्यामुळे काही ॲडजस्ट करता येतं। आणि आता श्रीषा इथं खूप रडायला लागली, मी तिला खाऊ घालते। कालच्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पप्पा आले, मी स्वयंपाक केला, आम्ही जेवण केलं, त्यानंतर जेवण केलं। ते आल्यानंतर त्यांनी जे काही मला आणलं होतं सामान गावाकडून येताना, कुणाचेच असू द्या, कुणाचेच आई वडील मुलीकडे येताना मोकळे कधीच येत नाहीत, रिकामे कधीच येत नाहीत, काही ना काहीतरी शेतातलं वानवळं घेऊनच येत असतात। तसंच काहीतरी माझ्यासाठी पण त्यांनी घेऊन आले होते। बरंच काय काय आणलं होतं, पण ते मी तुम्हाला दाखवणं मला शक्य झालं नाही, कारण श्रीषाला चिडचिड करत होती। मग ते पप्पा मला ओरडतात, तिच्यावर लक्ष द्यायचं पहिलं मग काम नंतर, त्यामुळं नाही काय मी दाखवलं तुम्हाला। तरी पण त्यांनी श्रीषासाठी अंडी घेऊन आले, गावरान अंडी, सीताफळ माझ्यासाठी घेऊन आले आणि त्यांना पण आवडतात सीताफळ, ते पण घेऊन आले। गावरान डाळीचं बेसन पीठ घरी दळलेलं ते पण घेऊन आले। अजून भाजीपाला, रानातला भाजीपाला आहे ते काही बरंच काहीसं घेऊन आले ते ठेवण्यातच वेळ गेला, त्यामुळे व्हिडिओ काही घेता आला नाही। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।